त्यानंतर पुढील सन्मान आपण इथे संपन्न करतोय मिस्टर वीरू शिंदे. चला या लवकर या आपण. भरपूर सन्मान इथे मात्र करणं शिल्लक आहेत. आपण सर्वांचं इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. वीरू शिंदे आणि मनोज ठाणगे यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो स्पर्धेचं आपण जर चित्रीकरण पाहिलं तर या पूर्णपणे स्पर्धेला अगदी इंटरनॅशनल लुक देण्याचं कार्य ज्यांच्या वतीने घडलेलं आहे. एसके एंटरटेनमेंटचा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान करूया. मी शंकर गुलवी आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपण शंकर गुलवी यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. चला या शंकरजी गुलवी अतिशय सुंदर टेलिकास्ट या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. एसके एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर आहेत शंकर गुलवी यांना आपण सन्मानित करतोय. शेखरजी ठाणगे आपण पुढे यायचं आहे. मिस्टर जितू शेठ ठाणगे आपण सुद्धा यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. विश्वाजी ठाणगे आणि सुरेशजी ठाणगे. ठीक आहे आपला शब्द सुमनानी या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांनी या मैदानाला अतिशय चांगल्या प्रमाणे सजवलं आणि आपल्या डीजेच्या तालावरती आपल्या संगीताच्या तालावरती सर्वांना नाचवलं असे डीजे AM आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. कुमार मिलिंद कांबेरे आपल्यामध्ये आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी गुणलेखिकाची भूमिका पार पडली मॅन फ्रॉम सरवली पाडा कपिल पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. त्यानंतर आपण त्रिमूर्ती पॅनल अर्थात BC4चे नामांकित पंचांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान इथे संपन्न करतोय. आणि तिन्ही पंचांना विनंती करतो की आपण एकत्रित यायचं आहे. पंच गोकुल पाटील सर, पंच शकील कोटी सर आणि पंच शानू कुरेशी सर. तुम्हाला पंचगरी जर आवडले असेल तर या त्रिमूर्ती पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण अनेक संख्येने पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न केलेला आहे. परंतु ज्या व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य आहे ज्यांच्या वतीनं सातत्यानं जय हनुमान बाहुली संघाला चांगलं योगदान मिळत असतो आणि ती व्यक्तिमत्व अर्थात बाहुली गावचे उद्योजक गोल्डमॅन अर्थात सुनीलजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. आणि हा सन्मान भारुंदाजी गायकर आणि मुकेशजी जाधव यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि तो सन्मान विनंती असेल की आपण सुनीलजी पाटील हा स्वीकारायचा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं जय हनुमान बाहुली संघाच्या पाठीवरती त्यांची शाबासकीची छाप आहे आणि चांगल्या पद्धतीनं मात्र त्या संघाला ते नेहमीच सहकार्य करत असतात. आणि त्यांचा आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. मुकेशजी जाधव आणि भारुदाजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करूया. तर कोणाचं जर स्वागत चुकून जर राहिलं असेल तर मी आयोजकाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग ऐकलेलं आहे त्याचे
गायक क्रिश पंडित आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि मी क्रिश पंडितला विनंती करतो की आपण पुढे येऊन आपल्या वाणीतून या ठिकाणी एक झलक दाखवायची आहे. थँक्यू डीजे. योगेश दादा पाटील यांचा सत्कार करण्यात येत आहे. थांबा ना 2 मिनिट बक्षीस द्यायचे ना मग थांबा ना 2 मिनिट पुढे ना तू पुढे गाणी बोलून हॅलो चेक हॅलो. ये मैदानावरी अतियो यांचा कुणीच धरणार नाही. मैदानावरी अतियो यांचा कुणीच धरणार नाही. जय हनुमान संग वाहुलीच्या नावात लय दमाय. जय हनुमान संग वाहुलीच्या नावात लय दमाय. धन्यवाद. आपण अनेकांचं इथे मात्र स्वागत सर्वांना संपन्न केलेलं आहे. परंतु ज्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये सर्वांना मात्र टिपलेले आहेत असे आमचे कॅमेरा वर्क करणारे मिस्टर भावेश या आपण पुढे या. आपण भावेशला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि त्यानंतर नयन गुलवी आपण सुद्धा यायचं आहे. अतिशय चांगल्या प्रमाणात नयन गुलवीने सुद्धा मात्र या स्पर्धेच्या वतीनं एसके एंटरटेनमेंटसाठी चांगलं कार्य केलं. चांगला कॅमेरा वर्क त्यांचं तुम्ही पाहिलं असेल. सतीश भुईर या आपण पुढे या. आपला सुद्धा सन्मान इथे मात्र संपन्न केला जाईल. त्यानंतर मिस्टर सागर जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण यावं. त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. सागर जाधव यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आणि आपण जाऊया मित्रांनो बक्षीस वितरण सोहळ्याकडे. मी विनंती करतो चेरोबा वाशेर, जय हनुमान वाहुली आणि कृष्णा 11 वारलीपाडा या तिन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. कारण आपण जास्त वेळ आता इथे खर्च करणार नाहीत की आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न करणार आहोत. लास्ट अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणार खेळाडू आहे मायटी डेंजर मॅन महेंद्र माघे. अतिशय सुंदर कामगिरी महेंद्र मागेच्या वतीने पाहायला मिळाली. एज अ बॅटर, एज अ फिल्डर, एज अ बॉलर आणि तिन्ही विभागामध्ये अतिशय सुंदर कामगिरी आपण पाहिलेली आहे. आपण उपस्थित पाहुण्याची शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. प्रथमतः भानुदास गायकरला विनंती असेल की आपण केक पेस्ट्री इथे द्यायची आहे. केक पेस्ट्री
तदनंतर मुकेशजी जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स इथे मात्र आपण वितरित करावा आणि तदनंतर गुरुनाथजी मते यांना विनंती करतो या ट्रॉफी प्लस ट्रॉफी कॅप या दोन्ही पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचे आहेत. विनंती आहे शेखरजी ठाणगे जितूजी ठाणगे आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. 2 मिनिटं आपण व्यासपीठाकडे यायचं आहे प्लीज. विश्वासजी ठाणगे या आपण. सुरेशजी ठाणगे तर पहिलं पारितोषिक आपण इथे देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज आणि या गोलंदाजासाठी सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे आणि तदनंतर एअर कूलर आहे. मी आजूकडे विनंती करतो की ट्रॉफी प्लस कूलर आपण वर घेऊन या. ब्रँडेड शूज आहेत गोलंदाजासाठी जे आम्हाला दर्शन ठाणगे आणि सागर ठाणगे यांच्या वतीने आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये एकूण 7 विकेट्स ज्या गोलंदाजाने घेतलेल्या आहेत या गोलंदाजांच्या रेसमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक असे गोलंदाज होते परंतु डे क्रमांक 2 ज्याने गाजवलेला आहे युवा गोलंदाज आहे. संघाचं नाव असेल चेरोबा स्पोर्ट वाशेरे आणि गोलंदाज आहे रितेश. इज द बेस्ट टुर्नामेंट गोलंदाज हा अवॉर्ड आपण इथे देणार आहोत. मी गुरुनाथजी मते आणि शेखरजी ठाणगे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करावी. ट्रॉफी प्लस ब्रँडेड शूज इथे मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. तर रितेशसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या. जय हनुमान बाहुली चषक 2024चा उत्कृष्ट गोलंदाज हा किताब इथे आपण या ठिकाणी देत आहोत. पुढील पारितोषिक आपण इथे देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज आणि या फलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफी आहे आणि ब्रँडेड बॅट आपण इथे देणार आहोत. या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर एकूण 60 धाबा या स्पर्धेमध्ये त्याने ठोकलेल्या आहेत आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण प्रथमतः पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. मी आशिष ठाणगे आणि मिस्टर जितूजी ठाणगे आपण पुढे यायचं आहे हे पारितोषिक देण्यासाठी. उत्कृष्ट फलंदाज जय हनुमान चषक वाहुली 2024 मध्ये किताब पटकावणारा खेळाडू आहे. संघ आपण या ठिकाणी अनाऊन्स करूया. संघाचं नाव आहे जय हनुमान वाहुली आणि खेळाडू आहे शुभम जाधव. या स्पर्धेमध्ये एकूण 60 धाबा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शुभम जाधव उर्फ चिराट कोहली या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे आणि त्याला आपण देत आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक. सो कॉंग्रॅच्युलेशन शुभम, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
त्यानंतर पुढील आपण पारितोषिक देणार आहोत इमर्जिंग प्लेअर. अनेक स्पर्धेमध्ये आता मात्र हे पारितोषिक आपण पाहत असतो आणि ही ट्रॉफी आम्हाला 5 स्टारच्या माध्यमातून लाभलेली आहे. इन गेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट. अनिकेतचा तुम्ही नाव उल्लेख केला. अनिकेतने सुद्धा जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केला. त्याच्यानंतर आपण विचार केला रितेशने सुद्धा चांगला खेळ प्रस्थापित केलाय. परंतु आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं कार्य ज्या युवा गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये दाखवलेलं आहे. सूरज नक्कीच डोंगराच्या पलीकडे गेलाय, परंतु कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाचा सूरज या स्पर्धेमध्ये चमकलाय आणि त्याला हा अवॉर्ड आपण देत आहोत इमर्जिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट. सूरजसाठी एकदा जोरदार टाळ्या मिळतो. अप्रतिम खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्याही स्थितीमध्ये न डगमगता बलाढ्य संघांसमोर तो लढला आणि अप्रतिम खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. मी सन्माननीय विश्वाजी ठाणगे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण इमर्जिंग प्लेअर जो अवॉर्ड आहे तो आपण या ठिकाणी खेळाडूस वितरित करावा. पाहुण्यांचा आभार आणि खेळाडूचं अभिनंदन. सुरेश, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असाच खेळ तुझ्याकडून घडेल यात आम्ही अपेक्षा बाळगतो. पुढील पारितोषिक आहे या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं आपण पारितोषिक देणार आहोत आणि पारितोषिक देण्यासाठी सन्मान्य चंद्रकांत जाधव आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. तदनंतर सुरेशजी ठाणगे आपण पुढे यायचं आहे आणि सुरेशजी जाधव या आपण पुढे. या 3 पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करूया. अतिशय सुंदर कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आणि त्या संघाचं नाव आहे कृष्णा इलेव्हन वारलीपाडा. जय हनुमान चषक 2024 मधील तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे कृष्णा इलेव्हन वारलीपाडा. सो कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि त्यांना आपण हा देत आहोत मानाचा करंडक आणि कॅश प्राइज. आणि हे पारितोषिक आम्हाला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुकेशजी जाधव यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. दात्यांचा आभार व्यक्त करतोय, संघाचं अभिनंदन करतोय आणि या पाहुण्यांचं मी आभार व्यक्त करतोय. तदनंतर मित्रांनो पुढील पारितोषिक आहे द्वितीय क्रमांक या स्पर्धेतील रनर अप संघ. तर द्वितीय क्रमांकाचा आपण पारितोषिक देणार आहोत आणि पारितोषिक देण्यासाठी आपण प्रथमतः पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय भानुदाजी गायकर आणि मुकेशजी जाधव या आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे देणार आहोत. हरकत नाही, क्रमांक दुसरा आहे, परंतु आपल्या स्पर्धेचा किती विजय झालाय आणि संघाचं नाव आहे जय हनुमान वाहुली. अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला जय हनुमान वाहुली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना आपण स्पर्धेतील रनरअप संघ म्हणून हा किताब देत आहोत. मुकेशजी जाधव आणि भानुदाजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देतोय. अतिशय सुंदर कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला जय हनुमान वाहुली संघाची पाहायला मिळाली आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय जय हनुमान वाहुली चषक 2024 मध्ये. आणि या दुसऱ्या क्रमांकासाठी आम्हाला पारितोषिक देणारे व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांच्या वतीने आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचा आभार व्यक्त करूया आणि संघाचं अभिनंदन करूया आणि या पाहुण्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करू.
सो कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान वाहुली. तर कॅश प्राइज आहे सिक्सर हॅट्रिक अंतिम फेरीमध्ये पूर्ण केली होती त्याच्यासाठी रोहित जाधव याचकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि दर्शन ठाणगे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते आपण देणार आहोत. परंतु तत्पुरती या स्पर्धेतील सर्वात मोठं पारितोषिक आपण इथे देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर या स्पर्धेमध्ये बॅटच्या माध्यमातून एकूण धाबा ठोकल्या 83, विकेट्स प्राप्त केल्या 6, एनी गेस. संघ आहे जय हनुमान वाहुले संघाचा नाहीये तर खिलाडू आहे माटी महेंद्र माघे. जबरदस्त खेळ माहितीच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आपण माहितीला आपण या ठिकाणी दर्शनजी ठाणगे आणि सागर ठाणगे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण आणि त्यांचे समेत रॉनी ठाणगे आहेत. या आपण या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपण मालिकावीर जी ट्रॉफी आणि एअर कूलर आहे ते आपण इथे देणार आहोत. अतिशय सुंदर कामगिरी माटी महेंद्र मागेच्या वतीने पाहायला मिळाली. 83 धावा आणि 6 विकेट्स त्याने या स्पर्धेमध्ये प्राप्त केले आणि माटीशी आपण नक्की संवाद साधू ज्या अनुषंगाने त्यांनी खेळ या स्पर्धेमध्ये सादर केलाय. माटी प्रथमतः तुझं मी अभिनंदन करतोय की भरपूर दिवसानंतर तुला मी PTC मध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि तू सुद्धा सांगितलं की माझं भाग्य आहे की मी या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि खेळत असताना मालिकावीर पटकावलेलं कसं फील करतोयस? खूप चांगलं वाटतंय. तसं बोलायचं झालं तर पूर्ण मालिकावीर म्हणजे माझ्या संघाला देऊ इच्छितो कारण का पूर्ण यंग संघ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल का पूर्ण आम्ही यंग संघाला चान्स दिलेले पूर्ण स्पर्धेमध्ये का जसा यंग टॅलेंट काढता येईल संघातून तसा आम्ही काढण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे केलेला आहे. नक्कीच मालिकावीर तुला मात्र या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. ज्यावेळी तू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला असा तुला भास होता का स्वप्न होता की मी हे अवॉर्ड जिंकेल? पहिली गोष्ट तर सांगायचं झालं तर मला वाटते 2-3 टुर्नामेंट या ग्राउंड आम्ही खेळलोय तर एवढं बॅट म्हणजे आमच्यासाठी होता का आम्ही पहिल्या मॅचेस सुद्धा बोललो होतो का या विकेटवर थोडा खेळायला आपल्याला डिफिकल्ट होतोय या ग्राउंडवर आपला परफॉर्मन्स चांगला होत नाही पण तरीसुद्धा आम्ही मनातून खचलो नाही किंवा जिद्द हारलो नाही. तर पुन्हा मेहनत करू काय होईल ते होईल का आपण पूर्ण यंग संघ आहे कोणत्या प्रेशर नाही द्यायचा फक्त जेवढा चांगला खेळता येईल तेवढा चांगला खेळायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू होईल ते होईल लास्टपर्यंत पण लास्टपर्यंत आम्ही लढलो आणि जिंकलो. खरोखर मला बोलावंसं असं वाटतं की तुमची त्रिमूर्ती अर्थात चौकटी मध्ये तर वावगत ठरणार आहे परंतु त्या चौकटीमधील उज्ज्वल शेलार किंवा हिरामन शेलार पूर्णपणे स्क्वॉड तुमचा संपूर्ण इथे उपस्थित नव्हता तरी सुद्धा तुमच्या खेळाडूंनी इतकी चांगला येऊन प्रदर्शन केलं त्याबद्दल काय म्हणशील? मी मगाशी सुद्धा उल्लेख केला कारण का यंग पोरं आता जे म्हणजे वाचनातून बनतात का तुम्ही मला सांगायची गरज नाही पूर्ण PTC पूर्ण आपला महाराष्ट्र बघतोय का ते काय खेळतात आणि काय प्रकारे त्यांचा अप्रोच असतो कारण का अंडर-90 सुद्धा ते लोक खेळतात तेव्हा सुद्धा त्यांचा अप्रोच असाच असतो. आम्हाला वाटतं अंडर-90 आम्ही नसतो हिरा पण नसतो मी नसतो आणि उज्ज्वल पण नसतो ते लोक सुद्धा तिथून फायनलवरून आणतात मग ते लोक सुद्धा त्यांचा अप्रोच त्यांना आता ते लोक त्या फील्डमध्ये बनलेले आहेत. मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने बनत आहे म्हणजे बनलेले नाही बोलू शकत चांगल्या पद्धतीने ते डेव्हलप करतात स्वतःला आणि असंच डेव्हलप करत राहा अशी तरीके करत राहा आणि असंच आपल्या गावाचं नाव अजून कसं मी नेतोय माझ्या अजून कसं पुढे नेता येईल तो प्रयत्न करा. क्या बात आहे. खरोखरच अतिशय चांगल्या भावना इथे मात्र दाखवलेल्या आहेत. थांबायचं आहे कॅश आहे 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मी मुकेशजी जाधव आपल्याला विनंती करतोय दर्शन ठाणगे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि रोहित जाधव याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज सिक्सर हॅट्रिकसाठी हे पारितोषिक होतं. क्या बात आहे. खर्च आहे तो चर्चा आहे माहिती आणि या स्पर्धेतील मित्रांनो शेवटचं पारितोषिक देण्या अगोदर ज्यांनी या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलं ज्याने या स्पर्धेमध्ये तन मन धन लावून योगदान केलं ज्याने स्पर्धेमध्ये मेहनत केली त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. जे पंच आम्हाला लाभले त्यांचा मी आभार व्यक्त करतो. जे समालोचक आम्हाला लाभलेले आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. या SK एंटरटेनमेंटचं आभार व्यक्त करतो. DJ AM चं आणि सर्वांची रजा घेण्यापूर्वी या स्पर्धेतील हार कर जीतने वाले को चॅम्पियन कहते हैं. क्या कहते हैं? बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ जय हनुमान ट्रॉफी 2024 टीम चोरबास पडवा शेरे आणि आपण सर्वच खेळाडूंना मेडल सुद्धा देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. एका लाईनअप मध्ये प्रथमतः आपण यायचं आहे आणि जे आपण पारितोषिक पाहत आहोत स्वर्गीय शेवंतीबाई
पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुनीलजी पाटील यांच्या वतीनं आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. प्रथमतः लाईन मध्ये या, तुम्हाला मेडल परिधान केले जाणार आहे. माहिती त्यांच्या मातोश्रीच्या नावाने पारितोषिक आपण इथे देत आहोत. अतिशय सुंदर या स्पर्धेची आपल्याला मॅनेजमेंट पाहायला मिळाली आणि पाहू शकाल या ठिकाणी सर्वच खेळाडूंना आपण मेडल या ठिकाणी परिधान करणार आहोत. एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. मी नक्कीच विनंती करतो की आपण मेडल प्रथमतः परिधान करूया. तर आपण या ठिकाणी अंतिम सामन्यातील पारितोषिक देणार आहोत अंतिम विजेत्या संघाला. हा मानाचा करंडक आणि कॅश प्राइज आहे. आणि पारितोषिक देण्यासाठी सुनीलजी पाटील, मुकेशजी जाधव, चंद्रकांत जाधव, गुरुनाथजी मते या आपण पुढे सर्व व्यासपीठावरील पाहुण्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा पहिल्या क्रमांकाचा जो करंडक आहे, कॅश प्राइज आहे, तो आपण इथे देणार आहोत. आणि आम्हाला पारितोषिक स्वर्गीय शेवंतीबाई पाटील यांच्या स्मरणार्थ सुनीलजी पाटील यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. आणि स्पर्धेचा मानकरी संघ ठरलेला आहे चेरोबा स्पोर्ट वाशेरे. आणि पाहू शकाल सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा मानाचा करंडक इथे देत आहोत. आणि या सत्रामध्ये पडगा टेनिस क्रिकेटमध्ये पहिली स्पर्धा जिंकण्याचा मान चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघानं पटकावलेला आहे. आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपला 3 चॅम्पियन संघ वेगवेगळे पाहायला मिळाले. जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघाच्या वतीने पाहायला मिळाला. आणि त्यांना आपण देत आहोत ही सुंदर ट्रॉफी, त्यानंतर रोख रक्कम कॅश. आणि मित्रांनो, ही स्पर्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतोय. आणि आपल्यापासून मी रजा घेतोय. टेक केअर, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि जय क्रिकेट, जय श्रीराम.